नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय ई लर्निंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम तुम्ही जे आपली कंबाईनची जी PYQ बॅच आहे आणि राज्यसेवाची सगळ्यात महत्त्वाची जी PYQ बॅच आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या इलिमिनेशन टेक्निक, अप्रोच, जे एक्सप्लेनेशन, त्याच्यावर जी कॉम्प्रिहेन्सिव्ह रेकॉर्डेड बॅच बनवली होती, त्याला जो प्रतिसाद दिला त्याच्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. आता आम्ही म्हणजे राज्यसेवा मेन्सची बॅच रेकॉर्ड करतोय बरं का. PYQची जवळजवळ 125 ते 30 तासाची बॅच असेल. त्याच्यामध्ये अप्रोच प्लस एक्सप्लेनेशन एकदम डिटेलमध्ये घेणार आहे. त्याच्यातलाच हा क्वेश्चन एक आहे का 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 70 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हे 2022चा क्वेश्चन पेपर मी एक्सप्लेन करतोय. आणि त्याच्यामध्ये एक नदन प्लेन जे आहे, उत्तरेकडील मैदान आहे, त्याच्यावर क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये पूर्वला पण क्वेश्चन विचारला जातो, कंबाईनला पण क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा म्हटलं कन्सेप्ट म्हणून यूट्यूबला टाकावा, कारण शिकवताना डबल मेहनत लागते या गोष्टींना. ऑलरेडी बॅचमध्ये रेकॉर्ड करतोय तोच आपण यूट्यूबला टाकतोय. ओके. आणि ज्यांना जर कंबाईनची PYQ बॅच किंवा राज्यसेवेची PYQ बॅच घेतलेली नसेल त्यांनी 95 22 15 84 ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल त्या बॅचबद्दल माहिती घेऊ शकता. यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकलेले ते पण बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण क्वेश्चनकडे येऊ. क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे आता बघा. 2022चा राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन पेपर आहे. 70 नंबरचा क्वेश्चन आहे हा. 2021ला पण याच्यावर क्वेश्चन विचारला होता बरं का. राज्यसेवा पूर्वला पण विचारला होता, कंबाईन मेन्समध्ये पण विचारलेला आहे, कंबाईन पूर्वला पण याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. त्याच गोष्टीवर क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात? ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या ह्या विलुप्त होत्या. तर त्या कुठं होत्या मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचं जे भाबर मैदान आहे ह्या ठिकाणी त्या विलुप्त होतात. आता हे भाबर मैदान काय आहे, खादर मैदान काय आहे, भांगर काय किंवा तरई रिजन काय, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. त्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. आता बघा, इथं जे हे दिलेले हे मैदान तयार झालेले, हा जो भाग आहे, हा जो डार्क केलेला जो भाग आहे हा काय, हे मैदान आहे. उत्तरेकडील मैदान आहे, त्याला आपण म्हणतो मैदाने किंवा प्लेन्स म्हणतो त्याला, नदन प्लेन म्हणतो, नदन प्लेन्स. इंग्लिशमध्ये नदर प्लेन म्हणतात. हे जे प्लेन्स तयार झाले किंवा हे मैदाने तयार झाले कशामुळे तयार झाले? ज्या महत्त्वाच्या रिव्हर आहे, गंगा रिव्हर असतील, तिच्या ट्रिब्युटरी असतील, तिच्या उपनद्या, किंवा इंडस नदीच्या ज्या ट्रिब्युटरी आहे, किंवा इकडून जी ब्रह्मपुत्रा नदी येते तिची जी तिच्या ज्या उपनद्या आहे किंवा त्या नदीने जे मैदानं तयार केलेले, जे डिपोजिशन घेऊन आलेले आहे, त्याच्यापासून हे जे मैदानं तयार झालेले आहे, ह्या मैदानावर हा क्वेश्चन होता. ओके. आता ते एक्सप्लेन करू एक्झॅक्टली काय आहे ते. इथं बघा मित्रांनो, आता इथं ही हिमालयन डोंगर रांग आहे. आता माझा डायग्राम एवढे काही खास नाही, पण तुम्ही समजून घ्या. हिमालयन डोंगर रांग आहे, इथून काही नद्या अशा उगम पावतात. ओके, इथून ह्या नद्या उगम पावतात आणि या खाली येऊन ही शिवालिक जी शेवटला, जी सगळ्यात साऊथला, सगळ्यात दक्षिणेकडे कोणती रांग आहे? शिवालिक आहे. ठीक आहे, शिवालिक. शिवालिकच्या खाली जे पॅरेलल जे मैदान तयार झालेले, ते मैदान कसे तयार होतात बघा. ते 3 भागामध्ये हे मैदान डिवाइड झालेले, 3 भागामध्ये. एक तर पहिला जो बेल्ट आहे तो कोणता आहे? भाबर आहे, भाबर. दुसरा त्याच्या खाली साऊथला तरई रिजन आहे, तरई. त्याच्या खाली जे तयार झालेले ते काय? गाळाचे मैदान आहे, किंवा त्याला ॲल्युव्हियल प्लेन आपण म्हणतो, गाळाचे मैदाने. हे गाळाचे मैदाने 2 भागामध्ये डिवाइड झालेले, ते आपण बघूया एक्झॅक्टली. आता भाबर या नद्या जेव्हा वरून जेव्हा अशा वाहत येतात त्यावेळेला इथं त्या इरोजन करतात, खूप सारं खनन कार्य करतात. खनन कार्य केल्याबरोबर त्याच्या पाण्याबरोबर आहे ना, छोटे छोटे दगड धोंडे असे वाहून आणतात. ते दगड धोंडे वाहून आणतात आणि इथं जो भाबर पट्टा आहे, हा 8 ते 10 किलोमीटरचा जो भाबर पट्टा आहे. ठीक आहे, याला भाबर म्हणू आपण, भाबर पट्टा याचं नाव. इथे काय होतात, हे जे डिपॉझिट आहे, हे दगड आहे असे डिपॉझिट व्हायला लागतं इथं. ठीक आहे, याचा असा मोठा थर तयार व्हायला लागतो मित्रांनो, दगडांचा. दगड गोटे असतील, वाळू असतील, त्याचा आहे ना असा थर तयार होतो. थर तयार झाल्यानंतर ज्या छोट्या छोट्या नद्या आहे ना, त्या काय होतात माहिती आहे का? त्या इथं याच्या ह्या दगडांच्या खालून व्हायला लागतात. ज्या छोट्या नद्या आहेत त्या ह्या दगडांच्या खालून व्हायला लागतात, म्हणून इथं काय म्हटलं जातं, ह्या नद्या इथं गुप्त होतात किंवा विलुप्त पावतात. इथं ऑप्शनमध्ये दिले बघा, इथं तुम्हाला दिसेल, इथं काय म्हटलेलं आहे, ह्या नद्या इथं विलुप्त होतात. म्हणजे काय होतात? गुप्त होतात किंवा गायब होतात डायरेक्ट. ह्या नद्या इथं गायब होऊन जातात, कारण त्या दगडांच्या खालून व्हायला लागतात ना. वरती दगडांचा थर आहे, तिथून खालून पाणी व्हायला लागतं त्या दगडांच्या खाली. ठीक आहे, इमॅजिन करून बघा ती गोष्ट. मग ह्या नद्या ह्या भाबर बेल्टमध्ये काय होतात? गायब होतात डायरेक्ट. तुम्हाला साध्या भाषेत सांगतो,
म्हणजे गुप्त होतात आणि त्या खालून व्हायला लागतात. गुप्त होतात म्हणजे त्या दगडांच्या खालून वाहतात म्हणून त्या दिसती नाही तिथं. काय होतं पुढे जाऊन हा तरई रिजन आहे, त्याच्या खालचा त्याच्या भाभरच्या खाली साऊथला हा तरई रिजन आहे. ह्या तरई रिजन मध्ये ह्या नद्या पुन्हा काय म्हणतात त्याला रिमर्ज होतात. इथं पुन्हा त्या काय होतात रिइमर्ज होतात. ठीक आहे, रिइमर्ज होतात म्हणजे ह्या परत दिसायला लागतात का. आणि इथं जो काय म्हणतात त्याला इथं हा जो पट्टा तयार झालेला आहे तरई रिजन, हा एकदम दलदलीचा प्रदेश आहे. दलदलीचा प्रदेश त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, दलदलीच्या प्रदेशाला मार्शी आणि स्वॅम्पी लँड म्हणतात बरं का. मार्शी आणि स्वॅम्पी लँड तयार होती. इथून ज्या गुप्त झालेल्या नद्या ह्या इथं परत उगम म्हणजे दिसायला लागतात बरं का. इथं गुप्त होऊन इथं दगडधोंड्यांच्या पुढं आल्या की त्या परत दिसायला लागतात त्या तरई रिजन मध्ये. आणि ह्या तरई रिजनच्या खाली एक पट्टा आहे, तो म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं गाळाचे मैदान. गाळाचे मैदान किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲल्युव्हियल प्लेन म्हणतो बरं का. हे ॲल्युव्हियल प्लेन जे आहे ना हे दोन भागामध्ये डिवाइड आहे. पहिलं एक तर भांगर आहे आणि दुसरं जे आहे त्याच्याच खाली साऊथला म्हणजे वरचा जो भाग आहे तो भांगर आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो खादर आहे. ठीक आहे, खादर आहे. आता हे भांगर आणि खादर काय आहे, तर भांगर हे ओल्ड ॲल्युव्हियम आहे म्हणजे जुनं गाळाचं संचयन झालेलं आहे, जुन्या गाळाचं संचय. आणि जो नवीन गाळ वाहून आलेला आहे तो कोणत्या भागामध्ये असतो, तो खादर भागामध्ये असतो. खादर हे ओल्ड ॲल्युव्हियम म्हणतात त्याला, जुने गाळाचं संचयन होतं. ठीक आहे, ॲल्युव्हियम ए. आणि हे खादर जे आहे हे न्यू ॲल्युव्हियम. ठीक आहे, हे जे आहे हे थोडंसं पिकांसाठी उपयुक्त नसतं, पण हा जो भाग आहे हा पिकांसाठी खूप उपयुक्त भाग आहे बरं का मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की आपण आपल्या राज्यसेवा मेन्सच्या बॅचमध्ये प्रत्येक क्वेश्चन अशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, आता तुम्हाला पूर्वला जर क्वेश्चन आला याच्यावर तर तुमचा कधीच चुकायला नको आहे तो पूर्वचा. आता तुम्हाला मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगतो एक्झॅक्टली काय आहे. बघा मित्रांनो, ह्या ज्या नद्या आहेत त्यावरून ह्या इथं एक पट्टा तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो, भाबर पट्टा म्हणतो. भाबर पट्टा. इथं नद्या गुप्त होतात, हे लक्षात ठेवा, गुप्त होतात हे लक्षात ठेवा. आणि त्या पुढे जाऊन तरई रिजन मध्ये दिसायला लागतात. तरई रिजन मध्ये दिसायला लागतात. तरई रिजन आहे त्याच्या खालचा 10 ते 20 किलोमीटर याची लांबी अशी विडते, विडत म्हणा त्याला, लांबी नाही विडत. ठीक आहे, याची किती 8 ते 10 किलोमीटर आहे. आणि पुढे जाऊन ॲल्युव्हियल प्लेन आहे म्हणजे गाळाचे मैदान आहे. ॲल्युव्हियल प्लेन त्याला गाळाचे मैदान म्हणतात. हे दोन भागांमध्ये डिवाइड आहे, एक भांगर आहे, भांगर, आणि एक आहे खादर. ठीक आहे, हे न्यू ॲल्युव्हियम म्हणजे नवीन गाळाचे संचयन इथं होतं, इथं जुन्या गाळाचं संचयन असतं, त्याच्यामुळे हे पिकांसाठी जास्त उपयुक्त नाहीये, हे पिकांसाठी जास्त उपयुक्त असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. भांगर म्हणजे थोडं भंगार म्हणा. ओके, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे जर आता तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमचा ह्या कन्सेप्टवरचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. अशा पद्धतीने हे मैदान याचे असे स्टेज किंवा डिवाइड झालेले आहे वेगवेगळ्या भागांमध्ये. ठीक आहे, याच्यावरचा आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, तर आता हा क्वेश्चन विचारला होता आयोगाने. तिथं काय म्हटलं होतं बघा आयोगाने, की भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या विलुप्त होतात. कुठं होतात मी तुम्हाला सांगितलं होतं, भाबर मैदानामध्ये त्या विलुप्त होतात. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. ते दगडगोटे ते साचत साचत जातात, त्याचा थर तयार होतो आणि त्याच्या खालून त्या नद्या व्हायला लागतात. ठीक आहे, हे त्याचं कारण आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर बॅच जॉईन करायचा असेल तर तो नंबर दिला त्याच्यावर कॉल करू शकता. धन्यवाद.